तुझ्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्पित निलय सरस्वती नमोस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मन्यं वारणयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पृदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा छत्रपती मस्तक महान भगवत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव गुरु तसेच सर्व जगांचे गुरु असणारे श्री संत तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा असा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल वक्त्याचं कर्तव्य ठरतं. पहा, आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत तुकोबाराय श्री संत गजानन महाराज श्री संत ज्ञानेश्वर माऊली आदी करून सर्व संतांची वास्तव्य झाले ही महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये छोटस मोठस गाव श्री क्षेत्र येवती. या येवती गावामध्ये ग्रामदेवता हनुमंतराय श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालपामाकडे आलेली आहे. आता ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संत व येवतीतली मंडळ जशी मला बुद्धी देतील तसा मी अभंगावर बोलण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे.
कीर्तनाला उभं राहण्याचं धाडस केलेलं आहे. याचे एकमेव कारण म्हणजे माऊलीच्या वास्तव्याने पुरीत झालेली अलंकापुरी नगरीमध्ये श्री नागेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेतील ज्ञानाचे उत्तम असे शिक्षण घेत असताना जे काही माझ्या अल्पबुद्धीने ग्रहण केले ते तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल आळंदीमध्ये अनेक प्रकारचे कलात्मक ज्ञानात्मक ज्ञान दिले जाते. त्यामधील एक चाचणी म्हणून आजचे कीर्तन आहे. आता आपण सर्वजण कीर्तनाला आलोत हे ध्यानात ठेवून हाताने टाळी व मुखाने नाम घेण्याची संधी कोणी सोडू नका. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांना त्यांना माझी कळकळीची विनंती की हाताने टाळी व मुखाने नाम घेण्याची संधी कोणी सोडू नका. टाळी वाजवणं साधारण गोष्ट समजू नका. या टाळीमध्ये आपले नशीब किंवा शक्ती बदलण्याचे सामर्थ्य आहे आणि हे फक्त देहाकडूनच शक्य आहे. विठ्ठल विठ्ठल आता कुत्रा कधी कीर्तनात येतात का हो? येतात का? आले तर टाळी वाजवतात का? नाही, टाळी वाजवत नाहीत. का टाळी वाजवत नाहीत? कारण त्यांना हेच शक्य नाही. बरं जाऊ द्या, दुसरा एखादा प्राणी घ्या. गाढव कधी कीर्तनात येतो का? आला तरी टाळी वाजवतो का? का? त्याला हे सुद्धा शक्य नाही. का शक्य नाही? तर त्याने मागल्या जन्मी गाढवपणा केला असावा म्हणून त्याला शक्य नाही. आणि मानवाने सुद्धा हे लक्षात ठेवा, जर आपण या जन्मी गाढवपणा केला तर पुढचे 2 हात निघून जातील पण त्या जागी 2 पाय येतील आणि हे सर्व फक्त देहाकडूनच शक्य आहे. म्हणून संत फार सुंदर असं वर्णन करतात. याचा देही गा महाराज म्हणतात एक देवा प्रसाद करा, त्याच्या तृप्त जीवाला सुख मिळणार. जगाच्या पाठीवर त्याच्याकरता विचार केला तर प्रत्येक जीव एका गोष्टीकरता जीवन जगतो. ती गोष्ट कोणती? ती गोष्ट कोणती आहे तर एकमेव सुख म्हणून जीवाला सुखाची अपेक्षा आहे. जीव सुखाच्या अपेक्षेमध्ये जीवन जगतो. जीवाचा आजपर्यंतचं आयुष्य सुखाच्याच अपेक्षेमध्ये चाललंय पण सुख मिळालेलं नाही. आणि हे फक्त आजच्या पंगत तुकोबारांनी सुखाचा पत्ता सांगितलेला नाही. आता माझी शंका अशी आहे की जो देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो, जो देव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहतो, तो देव आपल्याला करायची गरज तरी काय? पण तुकोबारा म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेमिने जीवा सुख नव्हे. आता आपल्या सर्वांना हरिपाठ पाठ आहे. आपण सर्वजण हरिपाठ वाचतो, ऐकतो. हरिपाठामध्ये 2 प्रमाण आहेत. पहिलं प्रमाण म्हणजे एक हरी आत्मा जीव शिव समा वाय तू दुर्गमा न गाई म्हणा. आणि दुसरं प्रमाण म्हणजे सर्व घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशत सहस्र शमी. मला असं सांगायचं सज्जन हो, 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. तिथेच एक श्लोक आहे बघा,
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदे च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव च विठ्ठल विशंका अशी आहे की भगवान सांगतात मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो, हरिपाठ सांगतो, ज्ञानेश्वरी सांगतो. तिथेचे कवी आहे बघा. जैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रासरांती कामू विषयावरी. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. अर्जुनात जसं भगवान परमात्मा सांगतात तसंच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. जर भगवान परमात्मा हृदयामध्ये राहत असेल तर आजच्या अभंगात तुकोबाराय का बोलतात की आपुला एक देव करून घ्यावा. याचं उत्तर आपल्याला सांगायचे. त्याच्या आधी टाईवर घेऊन विठ्ठल विठ्ठल. त्याचं उत्तर असं आहे बघा. एका माऊलीने नथनी घातली. नाथबाबांनी गातामध्ये फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. एका माऊलीने नथनी घातली आणि गावाच्या सत्याला कीर्तनाला आली. कीर्तनाला आल्यानंतर तिच्या नाकात नथनी छानपैकी डुलायची. आता बघा ना महाराज, ज्यांच्या नावात नथनी आहे ती किती सुंदर असतात. माय माऊल्या पहा, नाकातली नथनी डुलायची. चहा पिताना नाकातली नथनी डुलायची. पाणी पिताना नाकातली नथनी डुलायची. ती माऊली नथनी वर करायची आणि मग चहा प्यायची. पण आज काय झालं? कीर्तन झाल्यानंतर ती माऊली घरी आली. घरी आल्यानंतर त्या गंगूनं, येथे जर एखादी गंगू असेल तर माफ करा बरं, कारण मी नाथबाबांनी सांगितलेलं गंगूचं सांगतो. त्या गंगूनं नाकातली नथनी काढली आणि गळ्यातल्या पोताला अडकवली. गळ्यातल्या पोताला नथनी अडकवल्याच्या नंतर तिला नथनीचा विसर पडला. नथनीचा विसर पडल्यानंतर ते रात्रभर तिच्या लक्षात आलं नाही आणि सकाळी जेव्हा ती आंघोळीच्या टायमाला मिश्री लावायला सुरुवात केली, जशी तिने मिश्री लावायला सुरुवात केली तशी तिच्या नाकातली नथनी छानपैकी डुलायची. पण आज मात्र नाकातली नथनी डुलना. मग गंगूच्या लक्षात आलं, माझी नथनी हरवली म्हटल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा ती कीर्तन मंडपाकडे आली. कीर्तन मंडपाकडे आल्यानंतर सर्व महाराज मंडळींना म्हणाली, अहो महाराज मंडळी, मी रात्री कीर्तनाला आले होते, जेवून गेले. जेवेपर्यंत माझी नथनी होती, पण आता मात्र माझी नथनी हरवली. तुम्हाला माझी नथनी सापडली का हो? त्यांनी सांगितलं, नाही माऊली, तुझी नथनी आम्हाला सापडली नाही. आता मला सांगा, नथनी तिच्यापाशी होती का हरवली होती? हो तिच्यापाशी होती का हरवली होती? तिच्यापाशी होती. आता मात्र एखाद्याला तिची फजिती अशी झाली की रस्त्यात जाता प्रत्येकाने विचारायची, माझी नथनी सापडली का? तसं त्यावेळेला काही गायनाचार्य भेटतात. तिने त्या गायनाचार्याला विचारलं, माझी नथनी सापडली का हो? पुढे गेल्यानंतर बकवाजी भेटले. त्यांना विचारलं, माझी नथनी सापडली का हो? पेटी मास्तरला सुद्धा विचारलं, माझी नथनी सापडली का? तर तिघांनी सुद्धा सांगितलं, नाही माऊली, तुझी नथनी आम्हाला सापडली नाही. तसं त्यावेळेला तिला एक म्हातारी भेटली. तिने त्या म्हातारीला विचारलं, का ग गंगू, का रडते तू? तिने सांगितलं, आत्या, काय सांगू तुम्हाला, तुमच्या लेकानं, माझ्या नवऱ्यानं माझ्याकरता 1.5 ग्रामची नथनी केली होती. आता जर त्यांना कळालं तर मला हंजाशिवाय राहणार नाही. एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये, एवढ्या दुष्काळामध्ये त्यांनी माझ्याकरता नथनी केली होती. आत्या, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. आत्या, मी गावातल्या सप्त्याला पंगती दिल्या. आत्या, मी जे नाही ते केलं. आत्या, माझी नथनी सांगा ना. तेवढ्यात त्या आत्याची नजर तिच्या गळ्यातल्या पोताकडे गेली. आत्या म्हणाली, मी तुला तुझी नथनी सांगेल, पण तू मला काय देशील? आजकालच्या म्हाताऱ्याला लय चॅप्टर असतात बरं का. ती म्हणाली, तू मला काय देशील? गंगू म्हणाली, मी तुम्हाला एखाद्या भारी हॉटेल मधली जिलेबी खायला देईन, पण मला माझी नथनी सांगा. आत्या म्हणाली, ठीक आहे, घरी जा आणि तुझं सर्व शरीर निहाळून पाहाय. गंगूने अगदी तसंच केलं. घरी गेली, पडदा बाजूला केला आणि सर्व शरीर निहाळून पाहायला लागली.
जशी जशी ती हृदयापाशी आली तसा तिचा हात लागला. जसा नथनीला हात लागला तिने डायरेक्ट कपाटावरती उडी मारली. आता मला सांगा, नथनी तिच्यापाशी होती का कपाटावरती? हो, तिच्यापाशी होती. म्हणून नागबाबा एका ठिकाणी सांगतात, तुझा आहे तुझ्या पाशी बरी तुझा गा चुकलासी. नागबाबा वर्णन करतात बघा, तुझा आहे तुझ्या पाशी बरी जागा चुकलासी. तुम्हाला आम्हाला देवाचा विसर पडल्यामुळे तुकोबारायांनी असं अनुभवलं असावं, तेच आजच्या अभंगाचे प्रथम चरण सांगतात. अपुला तो एक देव करून घ्यावा. 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 हो, अपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज म्हणतात, तो देव आपला साखरा. याचं कारण ते नेहमी जीवा सुख नव्हे. तर मला जीवाला सुख कधी मिळेल? जोपर्यंत आपण एक देव आपल्याला करत नाही तोपर्यंत जीवाला सुख मिळत नाही. मानव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एका गोष्टी करता जीवन जगतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा ही नेत्या दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझा जीवन सुखाच्या त्या पक्षीमध्ये निघून जात, पण सुख मिळत नाही. असं कुठपर्यंत सुख मिळत नाही हो? जोपर्यंत आपण एक देव आपल्याचा करत नाही तोपर्यंत जीवाला सुख मिळत नाही. देव तुमच्यापाशी. आता देव म्हणजे काय? देव या शब्दाचे शास्त्रात 10 अर्थ आलेले आहेत. त्यामधले 3 महत्वाचे वाटतात बघा. पहिला, ज्याच्याकडे दिवस आहे तो देव. दुसरा, जो सर्वांना सर्वता देतो तो देव. आणि तिसरा, जीव धातूंपासून निर्मित झालेला देव. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानतात. 33 कोटी देव नसून 33 कोटी संख्या आहे. 33 कोटी देव नसून 33 कोटी संख्या आहे. पहिला बघा, 12 आदित्य, दुसरा 11 रुद्र, तिसरा अष्टवसु आणि चौथा 2 अश्विनी कुमार. या चौघांची जर बेरीज केली तर 33 होते. आणि हे 33 कोटी देव माऊलींच्या एकाच ओवीत आलीत बघा. हे रुद्रादित्यांचे मेळावे व सुबन साध्य अवघे, अश्विनी देव विश्वदेव विभवे वायुवे. देव म्हणजे सुख आहे महाराज. सुख लागे जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ. मग तू अवघाची सुख रूप होती, तरी तू पंढरीसी जाय कवेळ. आपल्याला जर देव पाहिजे असेल तर जीवाने जास्त फिरू नये महाराज. जीवाने जास्त फिरू नये. सायास करीसी प्रपंच जननीसी, हरिसी न भरिसी कोण्या गुणे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण इथे एक वैशिष्ट्य आहे महाराज. इथे एक वैशिष्ट्य आहे. तुकोबाराने एक देव आपल्याला करायला सांगितलंय, पण त्या देवाचं सांगितलं नाही विठ्ठल. तुकोबाराने जर असे म्हणले असते सगळे देव आपल्यासे करा, तर हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत हो? बोला, किती देव आहेत? 33 कोटी देव. अष्टमी भैरव, 9 चामुंडा आणि 9 खंडेराय. पण तुकोबाराने एकच देव आपल्याला करायला सांगितले. काय एकच देव आपल्याला करायला सांगितले हो? तर मानव देवाला वाऱ्यापर्यंत पाहतो, सोमवारला की महादेवाची भक्ती करतो.
मंगळवार येतो. मंगळवारी शिवजींना राजीनामा येतो. मंगळवारी काय करतो? आदिती गृह प्रगटली भवानी मोहमयच्या सुरमतीने लागुनी त्रिविध तापाची करावया झाडवी भक्ती लागे तू पायाशी नेवाने आईचा जोगवा मागे मंगळवार गेला की बुधवार येतो. बुधवारी देवीला राजीनामा येतो. बुधवारी काय करतो? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठलाची भावे. बुधवार गेला की गुरुवार येतो. गुरुवारी देवाला राजीनामा येतो. गुरुवारी काय करतो? तिरशेचा हात तया माझे दंडवत. गुरुवारी दत्त महाराजांना राजीनामा येतो. शुक्रवारी काय करतो? उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. शुक्रवार गेला की शनिवार येतो. शनिवारी देवीला राजीनामा येतो. शनिवारी काय करतो? शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवार गेला की रविवार येतो. रविवारी हनुमंताला राजीनामा देतो. रविवारी काय करतो? खंडेराया तुझं कधी ती नवासू मरू दे रे सासू खंडेराया. आता मला सांगा, अशी जर भक्ती केली तर देव भेटेल का? देव भेटणार नाही. आणि म्हणून तुकोबारांनी एकच देव आपल्या करायला सांगितले. तुकोबारा असे म्हणले, 2 देव नाही, 3 देव नाही, 4 देव नाही आणि 5ही देव नाही, तर एकच देव आपल्या करून घ्या. त्याने विना जीवा सुख नव्हे, तर मला जीवाला सुख मिळो. जोपर्यंत आपण एक देव आपल्या करत नाही तोपर्यंत जीवाला सुख मिळत नाही. आता माझ्या समोर बसलेल्या सर्वांचं लग्न झालेलं आहे. तुमचं ज्या दिवशीपासून लग्न झालं त्या दिवशीपासून तुम्हाला सुख मिळालं का हो? सुख मिळालं नाही. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का काय? चला मग माया सांग. अवघड महाराज, तुमचं त्या दिवशीपासून लग्न झालं त्या दिवशीपासून तुम्हाला सुख मिळालेलं नाही. आज तुमच्या इकडे लग्न कसं लागतं? बोला, लग्न कसं लागतं? मंगलाष्टका म्हणतात. आमच्या इकडे पण मंगलाष्टक म्हणतात. तुमच्या इकडे गेल्यावर काय करतात? जात. आमच्या इकडे पण जात. तुमचं ना आमचं सर्वांचं सारखं आहे बरं का. ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी ब्राह्मण काका मंगलाष्टक म्हणतात. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. लग्न झालं की ब्राह्मण काका नवरदेवाला जाग करतात. आली लग्न गती समीप नवरा घेओ मिया वागरा. लग्न लागलं. एका थोर मोठ्या पुरुषाचं लग्न होतं. त्या पुरुषाचं नाव काय? तर रामदास स्वामी. त्या पुरुषाचं नाव रामदास स्वामी. लग्न लागलं आणि ब्राह्मण काकांनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. आली लग्न गती समीप नवरा घेओ निया वागरा. लग्न लागलं आणि ब्राह्मण काकांनी नवरदेवाला सावधान म्हटलं, आजपासून तुझ्या मागं महामाया लागली. महामाया म्हणजे काय हो? तर आजपासून साखर संपली, ना तेल संपलं. हे सर्व कशामुळे झालं महाराज? तर संसारामुळे झालं. तुम्ही महिला मंडळ फक्त आणायला म्हणायचं आणि पुरुष मंडळींनी आणायचं काम करायचं. आता माझ्या कीर्तनाला 5% पुरुष मंडळी आली, 5% महिला मंडळी आली, 5% महिला मंडळी, 5% पुरुष मंडळी मधली अर्धी पुरुष मंडळी गेली. चहा पावडर संपली, ना तेल संपलं, ना. हे सर्व कशामुळे झालं महाराज? तर संसारामुळे झालं. संसार दुःखामुळे चौकडे इंगळ. सुखाचा विचार
नवरीला नाव घ्यायला सांगितल्यानंतर नवरी नाव घेते, नवरदेवाला नाव घ्यायला सांगितल्यानंतर नवरदेव नाव घेतो. असं कुठपर्यंत नाव घेतात तो? बोला, कुठपर्यंत नाव घेतात? जोपर्यंत म्हातारपणाच्या वयामध्ये जात ना तोपर्यंत नाव घेतात. आणि एकदा तो म्हातारपणामध्ये गेलं की म्हातारे का कोपऱ्यात आणि म्हातारे का कोपऱ्यात. एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाहीत महाराज, एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाहीत. तुकोबरा काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? बाई म्हणजे खरं म्हणतात तरी बर, नासिले हे घरातून कोणिया. तुकोबरा म्हणतात खरं खरं तर आपली बायको काय म्हणते? तर नासिले हे घरातून कोणिया, नासिले हे घरातून कोणिया. आज तुमच्या इकडे कोरोना आला होता का? कोरोनामध्ये काय एखादा म्हातारा खोकू करायला की म्हातारी म्हणते ओ उठा इथून, नुसते घरामध्ये थुकत राहता पचपचा. म्हाताऱ्याची काय अवस्था झाली महाराज. नाक मुख गळू लागलेला आणि शेंबूडा, स्वाना पारी गात्या उडी करीती हड हड. स्वाना म्हणजे कळले का तुम्हाला? एखादा म्हातारा बघा, एखादा कुत्रा बघा, आपली गत कशी सारखी चाली ठेवतो तशी आजकाल माणसाची गत झाली बघा. म्हणून ज्ञानोबा हरिपाठामध्ये फार सुंदर असं वर्णन करतात. लट्टी कालवार सर्व हा संसार, वाये रदार हरी विना, वाये रदार हरी विना. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये रस्त्याच्या बाजूला एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याकडे खूप सारी रत्ने होती. एके दिवशी त्या महात्म्याने ते रत्ने बाहेर टाकली. त्या ठिकाणी 4 बायका चालल्या होत्या. तिच्यात एकीची नजर त्या रत्नाकडे गेली. ती पळत पळत आली आणि ते रत्न गोळा केली. आता त्या चौघींमध्ये भांडण लागले. शेवटी काय करावं म्हणून त्याने ते रत्ने विकली आणि पैसे वाटून घेतले. पण रत्ने कुठून आली यांचा त्याच्या डोक्यात विचार आला नाही. काही दिवसांनी त्या महात्म्याने परत रत्ने बाहेर टाकली. त्या ठिकाणी 4 पुरुष चालले होते. त्या पुरुषांनी सुद्धा ते रत्ने उचलले, पण त्यांच्या सुद्धा डोक्यात विचार आला नाही की रत्ने कुठून आली. एके दिवशी महात्म्याने विचार केला व काही दिवसांनी त्या रस्त्यावरून माणसाचा घोळपा चालला होता. त्या महात्म्यांनी त्या घोळप्यावर दगड फेकून मारले. काहींना दगड लागले तर काहींना दगड लागले नाहीत. ज्यांना दगड लागले ते धावत आलेत आणि साधू जा विचारला. महात्मा म्हणाला रत्ने कुठून आली याचा तुमच्या डोक्यात विचार आला नाही. रत्ने उचलली आणि तुम्ही श्रीमंत झालात, पण रत्ने कुठून आली यांचा डोक्यात तुमचा विचार आला नाही. हे समजण्याकरिता मी तुम्हाला दगड फेकून मारले. मला क्षमा करा व परमात्म्याची आवड करा. आता या जगात सुखी कोण नाही तेच कबीरदास महाराज ठिकाणी सांगतात. जो देखो तो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी बाजार भरला गवाई. या संसार नगरी
कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. आता तुम्हाला वाटत असेल आम्ही कीर्तनकार लय सुखी आहोत. आज एका गावाला, उद्या एका गावाला आणि परवा एका गावाला. तुम्हाला वाटत असेल कीर्तन करायची लय मजा आहे. लय मजा नाही तर लय हजा आहे बरं का. जाऊ दे. तर आपला विषय कशाचा चालू होता? संसाराचा. तर हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जे महाराजांनी प्रमाण दिले आहे बघा, तेच प्रमाणाच्या द्वितीय चरणात लागू पडतात. निर्ते मायेचे महाराज म्हणतात आधी सुख नाही आणि अंतीही सुख नाही, त्याला संसार असे म्हणतात. तर जाऊ द्या. सगळ्यात जास्त आता माझ्या मामावल्यानं प्रश्न, तुमच्या संसारामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती असतं? कोणावरती असतं? मुलावरती. मुलावरती प्रेम असतं. तुम्ही ज्या मुलावरती प्रेम करता तो मुलगा तुमच्यावरती फिरून प्रेम करतो का? फिरून प्रेम करतो का? नहीं, फिर प्रेम करत नहीं. माँ बाप को कहीं ना माने और को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. तर बघा, ज्याने एवढे सगळे नियम केले तो देवाला सुद्धा पूजणे आहे महाराज. तो देवाला सुद्धा पूजणे आहे असे नाथराय महाराज म्हणतात. म्हणून आवडीने नामस्मरण करा, तुळशी माळ गळा घाला आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. तुळशी माला कोटी चंदन टीला, तुळशी माला हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि तुम्ही हे सगळे नियम आणि आईवडिलांची सेवा जर नाही केली आणि इकडे तिकडे जर फिरत बसला तर हे तुमचं तीर्थाचं पुण्य आहे महाराज. तीर्थाचं पुण्य आहे, कारण सगळे तीर्थक्षेत्र आपले आई वडीलच आहेत. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई घराचं मांगल्य, आई घराचं मांगल्य तर बाप घराचा आधारस्तंभ असतो. ज्याने आपल्याला अनमोल जन्म दिला आणि ज्या बापाने आपल्याला लहानापासून मोठं केलं त्या आई वडिलांना कधी विसरू नका महाराज. आणि मेहंदी रंग लाती है, मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद, मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद, माँ तेरी याद आती है दूर जाने के बाद, दूर जाने के बाद.
पुन्हा जन्मावं लागणार नाही, पुन्हा मरावं लागणार नाही, याला अनाशिस्थिती असे म्हणतात. या तुमची कीर्ती या विश्वाच्या पाठीवर कायम फिरती राहील. आता आपल्याला श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानोबा राय, शिवाजी महाराज आपल्याला जर नसतील दिसत तरी त्यांची कीर्ती आपल्या पाठीमागे आहे. महाराज त्यांची कीर्ती आपल्या पाठीमागे आहे. हे आजच्या अभंगाचे तृतीय अविनाश करे बघा, मी नेहमी एका राजाचं वर्णन करत असतो, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. छत्रपती संभाजीराजेंना बहादूरगडावरती आले होते. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे बहादूरगडावरती होते, छत्रपती संभाजीराजे बहादूरगडावरती असताना छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या समोर उभे होते. छत्रपती संभाजीराजेंना सकाळी नंदामध्ये वाढण्यात आलं होतं. रात्रीच्या 12-1 वाजता छत्रपती संभाजीराजेंना बहादूरगडावरती आणण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेब म्हणाला, अरे संभा बोल, तू धर्म सोडतोस का नाही? तेव्हा संभाजीराजे म्हणाले, अरे औरंगजेब, जीव गेला तरी चालेल, पण हा संभा धर्म सोडणार नाही. अरे वाघाला पिंजऱ्यात कोंडल्यानं वाघाचा वाघपणा कधी जात नसतो. आणि एकदा पिंजऱ्याचं कुलूप तर खोलून बघ, कळेल तुला सह्याद्रीचा छावा. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतही दात मराठ्यांची. आणि एकदा साखर नंदाचं कुलूप तर उघडून बघ, तुला सह्याद्रीचा छावा कळेल. औरंगा, सह्याद्रीचा छावा तुला कळेल. दादा, छत्रपती संभाजीराजे मृत्यूच्या दारात उभे होते. 16 मार्च 1989 रोजी वार गुरुवार याच मार्च महिन्यात छत्रपती संभाजीराजे शहीद झाले. छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेब म्हणाला, अरे संभा बोल, धर्म सोडतोस का नाही? अरे झुकल्या वेदना झुकले सारे, छावा झुकला नाही. अरे प्राण सोडले धर्मासाठी, पण धर्म सोडला नाही यार, धर्म सोडला नाही. वडूळ कपूर नावाचं गाव होतं महाराज.
ज्याप्रमाणे काकडी चालतात त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांचे शरीर सळत आलं होतं महाराज. छत्रपती संभाजीराजे मरणाच्या दारात उभे होते. छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेब म्हणाला, आज संभा बोल धर्म सोडतोस का नाही? आज जीव गेला तरी चालेल, पण हा संभा धर्म सोडणार नाही. आणि या महाराष्ट्रासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजीराजे शहीद झाले. छत्रपती संभाजीराजांच्या बाजूला बांधलेला कवी कलश सहज बोला, अरे पराक्रमी परमप्रतापी शेर शिवा का चावा था, अरे पराक्रमी परमप्रतापी शेर शिवा का चावा था, देश ब्रह्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था रे, एक ही शंभू राजा. रक्ताचे चिळ कंडे उडत होते महाराज, असा राजाचा पराक्रम होता. आणि भवानी मातेचा लेख तो, भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा तो राजा होता. आणि भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता. आणि चुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. रक्ताचे चिळ कंडे उडत होते महाराज, असा राजाचा पराक्रम होता. इथेच अभंगाचं शेवटचे चरण. तुकामणी कामराची सर, तुकामणी झालेली कीर्तनरूपी सेवा श्री संत तुकोबाराय, विश्वश्री ज्ञानोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी, तसेच माझे गुरुवर्य ताल सम्राट अमोल महाराजी कदम यांच्या चरणी आणि माझे आई वडील यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या सगळ्या पूर्ण देतो. ज्ञानेश्वर